एक मुंडे भेसळयुक्तसाठी लढत आहे महाराष्ट्रात, तुकाराम मुंडे, आणि दुसरे मुंडे प्रदूषणसाठी लढले पाहिजे ह्या अपेक्षा आहे. कारण ह्या दोनही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सभापती महोदय, तुम्ही आम्ही एसीच्या गाडीत जातो, काच बंद असते, शुद्ध हवा असतं, किंवा आमची थोडीशी कॅपॅसिटी बरी असते, पण गरीब माणसाची ते नसतं आणि ह्या गरिबावर होणारे परिणाम जास्त आहेत. त्याच्या माझ्या मर्यादा आहेत, परंतु हे प्रदूषण नाही व्हायला पाहिजे हे आमचं काम आहे. त्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही नोटिसा देतो. अवैध पद्धतीने उभा केलेल्या उद्योगांना आम्ही वेळोवेळी नोटिसा देतो. सभापती महोदय, खरं तर एक मुंडे भेसळयुक्तसाठी लढत आहे महाराष्ट्रात, तुकाराम मुंडे, आणि दुसरे मुंडे प्रदूषणसाठी लढले पाहिजे ह्या अपेक्षा आहे. कारण ह्या दोनही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सभापती महोदय, प्रदूषण आणि भेसळ हे माणसाला खाऊन टाकतं. पुऱ्या महाराष्ट्रात आज जे काही देशभरात रुग्णांची संख्या वाढत आहे ते भेसळमुळं आणि प्रदूषणामुळं. हा फार गंभीर विषय कसं खरं पाहिलं तर, आणि गंभीर विषयात तुम्ही तुमच्या उत्तरात सांगितलं का 10 कारणे नोटीस दिले, 10 कारणे दाखवा, 34 प्रस्तावित निर्देश दिले, 14 अंतरिम निर्देश दिले आणि 28 प्लॅनच्या बंदच्या बाबतच्या अधिक सूचना दिल्या. म्हणजे 100 केल्यावर कारवाई पूर्ण होईल असं वाटते. म्हणजे प्रदूषण महामंडळ एवढ्या नोटिसा द्यायचं वेळ का पडतं हा मुळात प्रश्न आहे. म्हणजे 34 10 कारणे नोटीस, आपण जास्तीत जास्त 1 किंवा 2 कारणे दाखवा नोटीस देतोय, पण 34 जर आपल्याला वेळ द्यायचा असेल तर प्रदूषण महामंडळाचं काही जरब आहे का नाही आहे? एक मिनिट, मला क्लिअर करायचे, ते 34 नोटिसा नाही, 34 उद्योगांना आहेत, 10 प्लांटला आहे, 10 नोटिसा नाहीत. नाही ते तसं नाहीये. 10 हां हां तुम्ही तसंच दिलाय. त्यामध्ये काय तसं नाहीये, म्हटलंय? ते मी क्लिअर करू इच्छिते सभागृहात. हां, ते दुरुस्त केलं म्हणजे बरं होईल. पण याच्यावर काय आहे, हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम आहे. सगळ्या इकडे जसं चंद्रपूरला जाण तर कोळशाचा प्रॉब्लेम येतं, त्या भागात सगळं त्याच्यामुळे प्रदूषण वाढतं आणि भोगा लागतं ते सामान्य माणसाला. तुम्ही आम्ही एसीच्या गाडीत जातो, काच बंद असते, शुद्ध हवा असतं, किंवा आमची थोडीशी कॅपॅसिटी बरी असते, पण गरीब माणसाची ते नसतं आणि ह्या गरिबावर होणारे परिणाम जास्त आहे. याचे परिणाम तुमच्या आमच्यावर फार नंतर होईल, पण गरिबावर जास्त होते. त्याच्यासाठी राखीव निधी ठेवला पाहिजे. कारण याला आपण जर गृहीत धरलं, याला दोषी ठरवलं पाहिजे. आता तुम्ही स्पष्ट म्हटलं आहे का यांच्यामुळे प्रदूषण झालेलं आहे, रुग्णसंख्यामध्ये वाढ झालेली आहे, मग त्याच्यातून जसं आपण बांधकाम कामगाराचा काही निधी ठेवतो आणि बांधकाम कामगाराला मदत देतोय, तसं या सगळ्या कंपनीकडून असा एखादी कर आकारणी, आरोग्य कर आकारून ते प्रदूषण होऊ नये याच्यासाठी केलंच पाहिजे. पण झालं असेल तर त्याच्यातून काही वसूल करून त्या रुग्णांना काही मदत करता येईल का ज्याच्यामुळं पेसिफिक हे सगळा आजार होतोय प्रदूषणामुळे. आता काही बऱ्याच ठिकाणी आम्ही नाशिक भागात गेलोय, अधिक काही भागात पूर्ण शेतीच्या शेती बेकार झालेल्या आहे आणि त्या कंपनीनं काही पैसे दिले नाही शेतकऱ्याला, एक खडकू पण देत नाही आहे. ह्या व्यवस्था झाल्या पाहिजे, ह्या तुम्ही पाहिल्या पाहिजे. त्याच्यासाठी काही तरतूद केली पाहिजे जेणेकरून त्या रुग्णांना आधार भेटेल. असं काही करता येईल का? पर्यावरण विभाग म्हणून काय करता येईल त्याच्या माझ्या मर्यादा आहेत, परंतु हे प्रदूषण नाही व्हायला पाहिजे हे आमचं काम आहे. त्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही नोटिसा देतो. अवैध पद्धतीने उभा केलेल्या उद्योगांना आम्ही वेळोवेळी नोटिसा देतो. आणि दर प्रश्नांना बऱ्याच वेळा एक प्रश्न असतो की ह्याच्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे, तेव्हा आरोग्य विभागाकडून आम्ही अहवाल घेतो. तेव्हा काही आजारांमध्ये प्रदूषणाचं एक कारण, त्याचा एक भाग असू शकतो, ते केवळ एकमेव कारण नसेल. कारण ट्रॅफिक वाढलेली आहे, शहरीकरण वाढलेली आहे, नागरीकरण वाढलेली आहे, वृक्षांची संख्या कमी झालेली आहे, त्यामुळे ऑफकोर्स कार्बन डायऑक्साईड आपला जास्त आहे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्यांचा मिळून एक त्याचा परिणाम आहे. तर त्यामुळे त्या पर्टिक्युलर एकच विषयामुळे होत आहे आणि त्यामुळे त्यांनाच कुणाला तरी त्याच्यामध्ये जबाबदार धरून असं आपल्याला स्पेसिफिक त्याला करता येणार नाही. परंतु जिथे शेतीचं नुकसान आहे तिथल्या कलेक्टरांना अधिकार आहेत. जसं आता चंद्रपूरमध्ये कलेक्टरांनी एक कमिटी गठीत केली, अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की एवढं यांनी द्यावं, तर ते अधिकार आहे. पण पर्यावरण विभागाच्या जी रचना आहे त्याच्यामध्ये हे आमचं अधिकार नाही, पण CSR मधून तिथली कामं व्हावी. आता ह्याला कसं अजून सुरळीत करता येईल हा माझा प्रयत्न आहे. कारण CSR मध्ये पण काय होतं, सगळे EVच घेत बसतात, मग ते EV अवेलेबल होत नाही. त्यांनी वेगवेगळे कामं केले पाहिजे जिथून तिथली धूळ वगैरे कमी झाली पाहिजे. तर ह्यासाठी फार विस्तृत धोरण आम्ही आणतोच आहेत. त्याला आम्ही मिड टर्म, शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गोल असे ठरवलेले आहेत
आणि आणि यांच्यावर वचकही बसवलं पाहिजे. यांची बँक गॅरंटी जी असते ती खूप छोटी असते. त्यासाठी MPCBने जो निर्णय घेतलाय तो चांगला आहे की बँक गॅरंटी वाढवण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय किंवा जास्त हे करायचं. आता आम्ही पण बँक गॅरंटीच्या संदर्भामध्ये एक कमिटी गठीत करतो की ह्यांचं 5,000 कोटीचा उद्योग आहे, 50 लाख जर अडकून पडले त्यांना तसा परिणाम होत नसतो. तर या सगळ्या गोष्टींवर एक चांगलं धोरण म्हणजे आम्ही आणतोय आणि ते टेबल पण करतोय. प्रवीण दरेकर. महोदय, या ठिकाणी उत्तरामध्ये दिलंय